Good afternoon. Now to discuss the internally defined function, that is inside defined function. In this lecture, we have to discuss next topic. Outside means externally defined function. आपण सेम प्रोग्राम कंटिन्यू करणार आहे. एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. सर्कल हा क्लास नेम असणार आहे. त्याच्यानंतर 3 मेंबर फंक्शन्स असणार आहे. रीड, कम्प्यूट, डिस्प्ले. रीड इज यूज फॉर एक्सेप्ट द रेडियस फ्रॉम द यूजर, देन कम्प्यूट द कॅल्क्युलेट द एरिया, देन डिस्प्ले द रिझल्ट. ठीक आहे. तर फर्स्ट, व्हॉट इज मीन बाय एक्सटर्नली डिफाईन्ड फंक्शन किंवा आउटसाइड डिफाईन्ड फंक्शन. सो बघा, when the member function of a class are defined outside the class, they are called as externally defined member function. इंटरनली म्हणजे काय होतं, तर क्लासच्या बॉडी पार्ट मध्ये आपण फंक्शन मेंबर फंक्शन काय करत होतो, डिफाईन करत होतो. एक्सटर्नल त्याच्या अपोजिट असणारे मेंबर फंक्शन ऑफ अ क्लास असणार आहे, ते आपल्याला क्लासच्या बॉडी पार्टच्या बाहेर म्हणजे आउटसाइड दी क्लास डिफाईन करावं लागणार आहे. त्याला आपण काय म्हणणार आहे, एक्सटर्नल डिफाईन फंक्शन. द फंक्शन इज युजर डिफाईन. आउटसाइड मस्ट यूज स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर टू डिफाईन द स्कोप ऑफ द फंक्शन टू विथिन दी क्लास. आता याचा सिंटॅक्स बघा कसा आहे एक्सटर्नल डिफाईन फंक्शन किंवा आउटसाइड डिफाईन फंक्शनचा. रिटर्न टाईप घेणार, त्यानंतर क्लास नेम, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर, फंक्शन नेम, ओपनिंग अँड कर्ली ब्रॅकेट. ठीक आहे. काय असणार आहे, रिटर्न टाईप, त्यानंतर तुमचा क्लासचं नाव, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर आणि फंक्शन नेम. सेम प्रोग्राम जो इंटरनली डिफाईन फंक्शन मध्ये घेतला, एरिया कॅल्क्युलेट करायचा आणि रीड, कम्प्यूट, डिस्प्ले जे 3 फंक्शन यूज केले, तेच आपण एक्सटर्नली डिफाईन फंक्शन मध्ये कंटिन्यू करणार आहोत. प्रोग्राम बघा. फर्स्ट, इन्क्लूड हिडर फाइल्स iostream.h, conio.h. सेम ॲज इट इज क्लास नेम घेतला सर्कल, ओपनिंग कर्ली ब्रॅकेट. फ्लोट मध्ये रेडियस आणि एरिया साठी आर आणि ए हे 2 व्हेरिएबल डिक्लेअर केले. पब्लिक मध्ये काय सांगितलेले, आता 3 फंक्शन व्हॉइड रीड, व्हॉइड कम्प्यूट, व्हॉइड डिस्प्ले मेन्शन केले आणि क्लास काय केला, क्लोज केला विथ एंड विथ सेमिकोलन. ठीक आहे. आउटसाइड असल्यामुळे आपल्याला तो कुठे डिफाईन करावे लागणार आहे, मेंबर फंक्शन क्लासच्या बाहेर म्हणजे आउटसाइड दी क्लास. कन्सेप्ट समजते. इंटरनल म्हणजे क्लासच्या बॉडीमध्ये, आउटसाइड म्हणजे क्लासच्या बाहेर. आता आउटसाइड एक्सटर्नली डिफाईन्ड फंक्शन याचा सिंटॅक्स काय होता, रिटर्न टाईप, क्लास नेम, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर आणि फंक्शन नेम. आता रिटर्न टाईप काय घेतला मी इथे, व्हॉइड. क्लास नेम काय आहे, सर्कल. युजिंग स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. फर्स्ट फंक्शन नेम काय माझं, रीड, सो आय विल पुट हिअर रीड, ओपनिंग कर्ली ब्रॅकेट. काय रीड करायला लावलेले आपल्याला, रेडियस. ठीक आहे. सी आउट मध्ये काय केलं मी, मेसेज पास केला, सीइन ने ऍक्सेप्ट केला, रेडियस, एंटर दी रेडियस, आणि सीइन मध्ये आर काय केला, ऍक्सेप्ट केला. व्हॉइड रीड फंक्शन कम्प्लिटेड. देन नेक्स्ट वन कुठला होता, कम्प्यूट. कम्प्यूट इज यूज फॉर कॅल्क्युलेटिंग दी एरिया. अगेन यूज सिंटॅक्स, व्हॉइड, सर्कल, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर आणि कुठलं फंक्शन होतं माझं, कम्प्यूट. काय कम्प्यूट करायचंय, काय कॅल्क्युलेट करायचंय, एरिया. सो एरियाचा फॉर्म्युला काय आहे, एरिया इज इक्वल टू 3.40 इंटू रेडियस इंटू रेडियस. आता रेडियस इंटू रेडियस, रेडियस साठी काय व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहे, आर, आणि एरिया साठी ए. सो पुट हिअर a is equal 3.40 into r semicolon, then compute function close. अगेन थर्ड वन कुठलं होतं, डिस्प्ले करायचा होता, काय, रिझल्ट. आता इथे कॅल्क्युलेट रीड झाला, कॅल्क्युलेट झाला, आता रिझल्ट डिस्प्ले करायचा. सो रिटर्न टाईप अगेन व्हॉइड, क्लास नेम सर्कल, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर अँड फंक्शन नेम काय, डिस्प्ले. अगेन सी आउट मध्ये काय केलं मी, एरिया डिस्प्ले केला, त्यानंतर डिस्प्ले फंक्शन काय केला, क्लोज केला. ठीक आहे. ही सगळे तिन्ही फंक्शन जसे इंटरनल फंक्शन मध्ये कुठे डिफाईन होत होते, क्लासच्या बॉडीमध्ये, इनसाइड दी क्लास. आउटसाइड किंवा एक्सटर्नली डिफाईन फंक्शन म्हणजे फंक्शन मेंबर फंक्शन कुठे डिफाईन करायचे, आपल्याला क्लासच्या बाहेर, आउटसाइड दी क्लास. क्लिअर कन्सेप्ट. त्यानंतर व्हॉइड मेन मध्ये सर्कलचा ऑब्जेक्ट क्रिएट केला, ऑब्जेक्ट थ्रू ऍक्सेस केले मेंबर फंक्शन, मग ऑब्जेक्ट क्रिएट केला सी, मग सी डॉट रीड, सी डॉट कम्प्यूट, सी डॉट डिस्प्ले. क्लिअर. कन्सेप्ट क्लिअर झाली सगळ्यांना. इंटरनल आणि एक्सटर्नल. इंटरनल म्हणजे क्लासच्या बॉडीमध्ये फंक्शन परफॉर्म होता आणि एक्सटर्नल म्हणजे क्लासच्या आउटसाइडला फंक्शन परफॉर्म होता. हा डिफरन्स क्लिअर ठेवायचा आहे. एक्सटर्नली डिफाईन्ड फंक्शनचा सिंटॅक्स काय, रिटर्न टाईप, क्लास नेम, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर अँड फंक्शन नेम. क्लिअर. नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहे इनलाईन फंक्शन.
इनलाईन फंक्शन हा लास्ट टॉपिक असणार, डिफाइनिंग मेंबर फंक्शन ऑफ अ क्लासचा. कन्सेप्ट क्लिअर झाली आहे सगळ्यांना? ओके, थँक्यू.